एक महत्त्वाची बातमी, संजय राऊतांना 15,000चा जातमुचलक्यावर जामीन मंजूर झालेला आहे। अब्रू नुकसानीच्या खटल्यात राऊतांना जामीन मंजूर झालेला आहे। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। कृष्णा, काय अपडेट? वृषाली, आपण पाहतो की मेधा किरीट सोमय्या यांच्या वतीनं अब्रू नुकसानीचा खटला जो दाखल करण्यात आलेला होता माझगाव कोर्टामध्ये, त्यामध्ये संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आलेला होता आणि 25,000चा दंड, त्याचबरोबर 15 दिवसांचा तुरुंगवासाची शिक्षा जी आहे ती सुनावण्यात आलेली होती। आणि याच गुन्ह्यामध्ये जामीन मिळावा यासाठी तातडीनं संजय राऊत यांच्या वतीनं बेलसाठी अर्ज करण्यात आला आणि त्यामध्ये 15,000च्या जातमुचलक्यावरती त्यांना जामीन जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। शिवाय 30 दिवसाच्या आत वरच्या कोर्टामध्ये अपील करून या निर्णयाच्या विरोधामध्ये दाद मागण्याची मुभा सुद्धा त्यांना देण्यात आलेली आहे। त्यामुळे संजय राऊत या निर्णयाच्या विरोधामध्ये वरच्या कोर्टामध्ये जाऊ शकतात आणि यावरती स्थगितीचा किंवा दिलासा मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकतात। मात्र 15,000च्या जातमुचलक्यावरती त्यांना या प्रकरणामध्ये जामीन मिळालेला आहे। त्या सगळ्या प्रकरणामध्ये मेधा किरीट सोमय्या यांच्यावरती शौचालय घोटाळ्याचा आरोप या कथित स्वरूपामध्ये संजय राऊत यांनी केलेला होता आणि त्यानंतर अनेक आरोप सुद्धा झालेले होते आणि त्यानंतर अब्रू नुकसानीचा खटला हा संजय राऊत यांच्या विरोधामध्ये मेधा किरीट सोमय्या यांच्या वतीनं दाखल करण्यात आलेला होता। माझगाव कोर्टामध्ये मागच्या काही महिन्यांपासून सुनावणी झाल्यानंतर आज यामध्ये निकाल देण्यात आला, ज्यामध्ये संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आला आणि 15 दिवसांचा तुरुंगवास, त्याचबरोबर 25,000चा दंड सुद्धा ठोठावण्यात आलेला होता आणि यामध्ये त्यांना जामीन मिळालेला आहे। त्यामुळे 15,000च्या जातमुचलक्यावरती जामीन घेतल्यानंतर पुढच्या 30 दिवसामध्ये वरच्या कोर्टामध्ये ते या निर्णयाच्या विरोधामध्ये दाद मागू शकतात। नक्कीच, धन्यवाद कृष्णा तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। 30 दिवसाच्या आत वरच्या कोर्टात अपील करण्याची मुभा संजय राऊतांना कोर्टाकडून देण्यात आलेली आहे। संजय राऊत यांना जामीन मंजूर झालाय।